आता मला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे. 1000 रुपये. काय खायचं तुला 1000 रुपयात? काही पण आता 1000 रुपयाचा बंबू आहे. 1000 रुपये काय खायचं तुला? 1000 रुपये प्लसचा बंबू आहे. पिझ्झा. पिझ्झा खायचा का? तू नेक्स्ट सांग. तुझ्या आवडीचं खाऊ आज आपण. फक्त तुझ्या आवडीचंच खाऊ. सांग तुझ्या मनात ते चिकन मालवणी आहे का ॲक्वेरियसचं? हा बघ तुझ्या मनाचं खाऊ आपण. सांग तुला काय खायचं ते. चिकन मालवणी खाऊ. चिकन मालवणी खाय. बघ तुझ्या आवडीचं खाऊया आपण आज. ठीक आहे ना? असं वाटतंय पैसे खर्च करताना 1000 रुपये हारलेले तुझे. खूप वाईट वाटतंय मला. खूप वाईट वाटतंय. म्हणून माणसाने बेट लावूच नाही. एव्हरीथिंग वॉज जस्ट बिकॉज यू सेड दॅट वॉज अ कॅट. नेक्स्ट 10 डेट तुझ्याकडून आहेत. आजचं बिल मी नक्की भरते. कुठे माझा फोन? माझ्याच फोन मध्ये शूट करतोय. माझा फोन दे. काही नाही. सोबत बेट लावली होती की तिथे एक लांब आम्ही खडकवासला धरणाचं बॅकवॉटर्सला आलो होतो. तर तिथे एक लांब असं छोटंसं ते पिल्लू घेऊन फिरत होते. कुत्र आहे. 200% मांजर आहे. त्याच्यात मागं पण हे सगळं होतं. 200% मांजर आहे. मग नाही 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 नाही. मग म्हणे चल 1000 रुपयाची बेट. मग आता आम्ही 1000 रुपयाची बेट लावली आणि आता जस्ट श्रुती हारली. अरे ते मांजरीच्या गळ्याला ना असं पट्टा होता. अशी दोरी होती. पळून जातात मांजरी पण. कधी पाहिलंय मी मांजरीच्या गळ्याला पट्टा बांधताना? खूप लोक बांधतात. खूप लोक बांधतात. पाळीव प्राणी म्हणून. कुत्र्याला बांधा माहिती, मांजरीला बांधायला लोक. ठीक आहे. नो ऑफेन्स. आमचं काय म्हणणं नाही हा. पण मी शर्त हारली हा. माझं काय म्हणणं नाही. आय एम अ डॉग लवर. हा आता मला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे. 1000 रुपये. काय खायचं तुला 1000 रुपयात? काही पण आता 1000 रुपयाचा बंबू आहे. 1000 रुपये. काय खायचं तुला? 1000 रुपये प्लसचा बंबू आहे. काय खायचं तुला? काय खायचं? पिझ्झा खाऊ आपण. नको. नेक्स्ट काय? असं तर मग कधी डिसाइड करू शकणार सांग ना तू. तुझ्या मनाचं नेक्स्ट टाइम सांगा कुठल्या प्लेसला आम्ही जाऊ. तुझ्या मनाचं सांग. तुला काय खायचं? मी सांगितलं माझ्या मनाचं. काय? ऐकलं नाही. काय मनाचं तुझ्या? मी सांगितलं. सांग ना. पिझ्झा खायचा का? तू नेक्स्ट सांग. तुझ्या आवडीचं खाऊ आज आपण. फक्त तुझ्या आवडीचंच खाऊ. सांग काय? सलाड खायला जाऊ आपण. चला 1/8चा सलाड खाऊ शकतो किंवा नाही. ते लय महाग आहे. तू नेक्स्ट सांग. 500 रुपये. 2 सलाड घेतले 1000 रुपये. 1000 रुपये? माझं 100 रुपयाचंच बजेट आहे. तू 100 रुपयाचं सांग. काही संबंधच नाहीये. सांग ना. काय खायचं तुला? सांगितलं मी. काय खायचं? आपण थोड्या वेळ डिसाइड करू. नाही नाही नाही. तू आत्ताच सांग. वाईट झालं यार माझ्यासोबत. मी खरं मी मला वाटलं की ते कुत्र्याला गळ्यात बांधतात पडतात. मांजर होतं पण. ठीक आहे. सांग ना तुला काय खायचं? मला पिझ्झा नाही. बर्गर खाऊ. सँडविच खायला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण चायनीज खायला जाऊ शकतो. त्यानंतर आपण काहीतरी रामेन खायला जाऊ शकतो. रामेन खायला जाऊ शकतो. तुझं जे पोट आहे दाखव. पोट दाखव. तुझं पोट काय म्हणते ते सांग. रामेन खायला जाऊ आपण आज. नाही. रामेनचा पोट आहे. तुझ्या मनाचं खाऊ खायला. सुशी खायला जायचं. मोमोज खायला जायचे. नाही. मोमोज आपण परवाच खाल्ले. ब्लॉग मध्ये पाहिलेच असेल. इथे सुंदर ती माझ्या हात. आणि ब्लॉग तुम्हाला माहिती नसेल, पाहिला नसेल तर वर इथं आम्ही देऊ डिस्क्रिप्शन मध्ये. सांग ना तू आधी काय खायचं तुला? सांगितलं ना. अजून काय ऑप्शन असतं? पिझ्झा, मटन थाळी, चिकन थाळी, बिर्याणी, काय ते आलूपुरी, डोसा, इडली, मेदूवडा. क्या चाहिए और सब्जी क्या चाहिए? तुमको क्या चाहिए? नहीं वो अभी होटल में नहीं. क्या आपण जाते आलूपुरी, मेदूवडा, ये वो डेड है 50-100. तुझ्या मनात ते चिकन मालवणी आहे का ॲक्वेरियसचं? हा बघ तुझ्या मनाचं खाऊ आपण. सांग तुला काय खायचं ते. चिकन मालवणी खाऊ. चिकन मालवणी खाय. बघ तुझ्या आवडीचं खाऊया आपण. ठीक आहे ना? आपण एकदम सुरुवातीला जो आपला असं नवीन कपल होता जेव्हा आमच्याकडे 1 रुपया बी राहायचा नाही आणि मग आम्हाला स्प्लेंडरवर किक मारून घेऊन यायचा इकडं खडकवासल्याला. जिथं 10 रुपये पण त्याला भरायला लागायचे नाही. मग मला असं फ्री पण पेट्रोल कोण भरायचं त्याच्यात? हा तेच 50 रुपयाचं पेट्रोल भरायचा आणि म्हणायचं इथंच बस. मस्त डेटवर म्हणायचं आणि इथंच बसून ठेवायचा. मला विसरला का? खरंय ते तर आहे. पण खूप छान एक्सपिरियन्स होता तुम्हाला. पण ते खरंय ते पैसे नव्हते तेव्हा छान होतं यार. आताही छान आहे. पण ते दिवस कधी कधी आठवले की असं छान वाटतं. इथंच असं बसायचो. मग त्यावेळेस असं होतं की व्हिडिओ काढायचा आहे, रीलला टाकायचं. आता असं काही नाही होत. आता आपण एक लाईव्ह करूया, काहीतरी करू असं होतं.
तेव्हा काय आठवतं जास्त तुला? टेन्शन नव्हतं यार. तुला आठवतंय का आपण इथून असं एकदा पानशेत साईडला पण गेलो होतो बाय बाय. नाही रे मी तुला एकदा असं स्प्लेंडर नाही रे तुझ्या गाडीवर गेलो होतो तुझ्या गाडीवर गेलो होतो आणि रस्ता चुकलो होतो. असं झालं होतं एकदा. मी हिला म्हटलं की म्हणजे आमचं रिलेशनशिप तेव्हा चालू नव्हतं, जस्ट वी वर फ्रेंड्स. तर आम्ही काय केलं, मी हिला म्हटलं की आपण चल मला एक रस्ता माहिती आहे, खूप छान सिनिक व्ह्यू आहे पावसाळ्याचं वगैरे असं तसं चल जाऊ आपण. मग तिने बिचारीने 3 लिटर पेट्रोल भरलं तिच्या गाडीत 300-400 रुपये. आठवलं मला म्हणे कुठं नेणार होतं तुम्हाला? नसरापूर कोंढणपूर मार्गे सिंहगड करून हा. परत खडकवासल्याला आणणार होतो. लिटरली 3-4 तास त्या स्कूटीवर बसलो. इतकं वैतागले ना याच्यावरून. तेव्हा ठरवलं होतं याला ना कधीच फोन नाही करणार वापस, म्हणजे याचा फोन पण नाही उचलणार, याला फोन पण नाही करणार, ब्लॉक लिस्टला टाकत. पण ते 4 तासांनी मग थोडा व्ह्यू खूप छान होता. मग नंतर चुकून रस्ता सापडला आम्हाला. रस्ता सापडला. नंतर एवढा प्रॉब्लेम झाला तिकडे आत पेट्रोलला आणि ह्याला, आम्हाला भीती एवढं वाटायला लागली. पेट्रोल टाकून आले होते मी, तरी पण त्या गाडीत गाडी खाली झाली पूर्ण. माहितीये का? खरंय. पण मजा आली होती त्यावेळेस. मजा आमचं रिलेशन नव्हतं. आता अशीच तुम्हाला आमचे काही गोष्टी अनुभवायला मिळतील, एक ब्लॉग्स थ्रू एक्सपिरियन्सेस आणि हे पण. आणि असंच आम्ही रीलमध्ये पण आता चालू करणार आहोत नवीन, सो ते पण तुम्ही पहा. बरोबर ना? तर चला आता श्रुती 1000 रुपये देणार आहे. 1000 रुपयाचा बंबू श्रुतीला. चला ॲक्युरेस थांब ना थोडं, बसू दे ना. मग बसून जाऊ. भूक नाही लागली मला अजून. 6 मला वाजले. लागली ना. मला 6 वाजले. मग मी काय दुपारी काय जेवलो बोलणार आहे उघडच असतं ते. 6 वाजता कोण तुला चिकन मालवणी देणार आहे? देतो, सगळं देतो. दिलं तर बघा. बघ चल. आणि इथून जाईपर्यंत आपल्याला अर्धा पाऊण जाणार आहे. इथं ते रे गाडी आपली. आपण अरे म्हणजे आता आपण चाललो पण उठणार, आपण 80 लोक आता म्हातारे झालो. खरंच चालू. तर चला आपण पुढच्या नाही थोडा वेळ थांबू. थोडा वेळ बसू. ठीक आहे, थोड्या वेळ बसू आणि मग जाऊ. श्रुती हे कुत्र असतं मागचं जे आहे ते. आणि तिकडे जी होती ती मांजर होती. गेली. कळालं का? कळालं बाई, कळालं. शेट झालं. समजलं आता. लय समजलं. कुत्रा मांजरात काही भेदभाव नसतो, सगळे जण गळ्यात पट्टे टाकतात. बस. येस. 7च्या नाटकाला 6 वाजता पोचणारे आपण असे कपल झालंय का आता? बुड्ढे झाले. आणि हा आमचा आता 6:20ला परतीचा प्रवास चालू झाला आहे. 25 झाले ना? बघ ना, वाजता 7 वाजता जाईपर्यंत. अरे बाबा, पहिलं आपणच ऑर्डर करू बाबा. येस, चला. अँड येस, 7 वाजता मी फायनली याला ॲक्वेरियसला आणलंय. आणि बघा कोणीच नाही इथं. ती गाड्यात बघ 1 2 3 4 5 6 7 स्टे गाड्यामध्ये 4 लोक जरी बसले तरी कितीतरी लोक बसतात. स्टे वाले असतील ते. आता बघू. असेल ना. पहिलं आपल्याला फूड देणार आहेत ते, है ना? चल जाऊ दे. टेबल फॉर 2. येस, वी आर हिअर. पण खूप छान सुंदर व्ह्यू आहे. आता माझा व्ह्यू येतोय पण अजून छान दिसतोय ना? येस. बघ ना. पण मी त्यांना आताच म्हटलं की म्हटलं माझा व्ह्यू येईल म्हटलं समोर. हा व्हेरी फनी. चल बघ. रोमॅन्टिक माझा व्ह्यू येईल. सिन्स वेन डू यू डू रोमॅन्स?
3 फ्रेंड. काय खायचंय? तू हारलेलीच आहे 1000 रुपये, मला ऑर्डर करू दे 1000 रुपयाचं. थांब ना, मग बघू ते काय तुझ्या मनातच करूया आपण ऑर्डर. मला वाटलं 300, 350, 400 असेल. चिकन चिली 475, चिकन लॉलीपॉप 585. ठीक, मागे पण मागे केलंय मग ते आपल्याला ते मालवणी खायचं ते नाही दिसायला लागला. विचारू ना त्यांना. महाराज व्हेज, तुला काही हे खायचंय का स्टार्टर? मागव ना काहीतरी. नको, काय गरज नाही, लय मागे. आता ऑर्डर करून झालंय, कसं वाटतं तुझ्या पोटाला? लय मागे, पण ठीक आहे. आता खूप दिवस झाले आपण खायला नको आलो आणि माझे डेट मी आणलंच आहे तुला, तर ठीक आहे. आता कसं वाटतंय पैसे खर्च करताना 1000 रुपये हारलेले तुझे? खूप वाईट वाटतंय मला, खूप वाईट वाटतंय. काय करू शकत नाही मी. म्हणून माणसाने बेट लावूच नाही. बेट लावू नये, सिंपल आहे. बेट लावलं पण व्ह्यू छान आहे यार. हा, खरं व्ह्यू छान आहे. व्ह्यू के पैसे है बस. अरे आम्ही आता मागच्या आठवड्यात आलो होतो इथं मित्र मागच्या तिकडे ह्याला. इथं काहीच नव्हते, पाणी मोकळं होतं इथं सगळं. एवढं पाणी भरलं. पाऊस आला ना बाबा. 2 दिवसापूर्वी चालतो ना, 1 आठवडा 7 दिवसात एवढं पाणी भरलं. कधी येणार आहे? किती वेळ आहे? भूक लागली ना तुला आता? खरं लागली ना भूक? मला काय वाटलं लवकर येईल यार ऑर्डर. किती 15-20 मिनिटं झाले ना येऊ. 7 वाजता आलो होतो. 10 मिनिटं आपण पकडूया. 20-25 मिनिटं झाले अजून आलेलं नाही. कसं आहे? कांदा छान आहे. पहिले ते खाऊन सांग. तुझ्या फेवरेट डिश मागवलाय ना? चांगलंय. ओके, नाईस. ट्राय करायला लागेल मला पण. माझ्या आवडीचं फूड काय नाही, पण ते आपण चिकन मालवणी नाही आहे इथं. छान आहे यार. हा, मग आपण दुसरं काय मागवलंय? दरबार चिकन मुर्ग दरबार. राडा काहीतरी मागवलंय. बघू कसं येतं. कसं आहे मेन कोर्स? नाईस, खरं का? चांगलं आहे. खाऊन पाहू ना मी आता. मालवणीची टेस्ट नाही पण नाही ना, ठीक आहे. बिल आलेला आहे. श्रुती शिंकून वैताग झाली आता ती. सर्दी झाली यार एवढं लगेच? सॉरी. ओके, सगळं आज तू बिल भरणार आहे. हो, मांजर म्हणायचीच नव्हते. एवढं काय आलंय? काय आले? काय माहिती बाई. मांजर म्हणायचंच नव्हतंस तू. एव्हरीथिंग वॉज जस्ट बिकॉज यू सेड दॅट वॉज अ कॅट. हा, एवढा मोठा 1700 रुपयाचाच नाही, 1791चा चुना लागला मला फक्त मांजरांनी कुत्र ओळखण्याच्या चक्करमध्ये. नेक्स्ट 10 डेट तुझ्याकडून आहेत. आजचं बिल मी नक्की भरते. कुठे माझा फोन? माझ्याच फोनमध्ये शूट करते. माझा फोन दे. 1791 रुपयाचा बिल वाजला मला. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवेल बाबा, अशा बेट लावणारच नाही. 1000 रुपयाची बेट लागली होती पण मला 1700चा बंबू बसलाय. आम्ही बाकीची 791 रुपये तू देणार आहे की नाही? हा, काय संबंध नाही द्यायचा? तू बंबू लावला, माझा काय संबंध आहे? चल आता जाऊ दे. त्यांचा शेंगदाणे इज मस्त ना. कसा हसतोय, गोदू गोदू मस्त एकदम आहे ना. पहिल्यांदा श्रुतीच्या खिशातून पैसे निघाले. बरं वाटतंय. असं म्हणतोस का रे? आता कुत्र मांजर नाही करू शकणार तू. असं म्हणतोस का? श्रुती हारली. आणि अजून असे बेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बेट म्हणून मी अजून भरपूर बेट लावतो. 1000च्या जागी 2000. मग काही दिवसांनी कार बीर असे घर बीर मोठं काहीतरी बेट लावूया आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज करूया. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तोपर्यंत आम्हाला यार सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा
हा व्हिडिओ लाईक करा. चला दमलो खूप बोलतो. बाय.